नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज या नवीन चॅनलची सुरुवात करत आहे। या चॅनलचं नाव आध्यात्मिक प्रवास आहे आणि या चॅनलमध्ये आपल्याला जेवढेही तीर्थस्थळं आहेत, लहान असो मोठी असो, सगळ्यांबद्दल आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातील। समजा जर आपल्याला हे चॅनल आवडलं आणि असं आपल्याला वाटलं की या चॅनलच्या थ्रू आपल्याला भरपूर गोष्टी समजल्या आणि कळल्या आहे, तर प्लीज चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। पुणे ते अक्कलकोटचा जो प्रवास होता तो खूप चांगला होता। पण या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आलेल्या फक्त 2 अनुभूती सांगते, ज्या की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या झाल्या। पहिलं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनीच प्रवृत्त केल्यामुळे इथून 5 पुरणाच्या पोळ्या नेल्या। मंदिरामध्ये गेल्यावर जे तिथले पुजारी होते त्यांनी त्या पोळ्या स्वामीच्या चरणी लावल्या, नंतर त्यांनी मला परत केल्या। आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मंदिराच्या बाहेर आले तेव्हा एक लहान मुलगी आली आणि मला म्हणाली की ताई, मला भूक लागली, काहीतरी खायला द्या। तर त्या ज्या पोळ्या होत्या त्या मुलीला दिल्या। असं म्हणजे स्वामी कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येतात। आणि त्याच्यानंतर एक अनुभूती अशी आली की चपला कुठे काढल्या होत्या ती जागा मी विसरले, पूर्णपणे डोक्यातून गेली। खूपदा बऱ्याचदा चक्कर लावले पण शेवटी काही त्या चपला सापडल्या नाही। मग एक व्यक्ती होते, ते म्हणाले की तुम्ही तुमच्या चपला शोधताय का? तुमच्या चपला ज्या आहेत त्या तिथे ठेवलेल्या आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी झाली की तिथे अक्कलकोटमध्ये मंदिराच्या तिथे प्रत्येक दुकानाच्या खाली लोकांनी आपल्या चपला काढलेल्या आहेत। तर म्हणून हा एक संशय आला की ह्यांना कसं कळलं की माझ्या चपला तिथे ठेवल्या, आणि तिथे जाऊन बघितलं तर बरोबर तिथे चपला ठेवलेल्या होत्या। हे सगळं स्वामी समर्थांचीच कृपा आहे। धन्यवाद।